नमस्कार, मी डॉक्टर जगन्नाथ पाटील. आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मागचा 1 महिनाभर जवळपास आपण CJPचं आंदोलन, कॉक्रोच जनता पार्टीचं, आणि त्या आंदोलनामधले वेगळे वेगळे प्रयोग, उपोषण, मोर्चा, गोंधळ, त्या सगळ्या परिस्थितीमध्ये एक सगळ्या घटना वेगळ्या वेगळ्या ज्या आहेत त्याचं एकत्रीकरण करून मी हा व्हिडिओ बनवतोय. पहिल्यांदा मला हे लक्षात आणून द्यायचं आहे की या आंदोलनामध्ये देशातली सगळ्यात मोठी विरोधी पार्टी जी आहे, ज्यांचं पार्लमेंटमध्ये विरोधी पक्षनेता आहे, राज्यसभेत विरोधी पक्षनेता आहे, त्या काँग्रेसचा हात आखडून पाठिंबा होता. काँग्रेसने सशर्त पाठिंबा दिल्यासारखा दिला. काँग्रेसचे कार्यकर्ते ठिकठिकाणी सहभागी झाले नाहीत. अगदी जंतर मंतरवर तिथं काँग्रेसचे काही लोक, नेते 1-2 पाठिंबा देण्यासाठी भेटायला आल्यासारखं आले, पण काँग्रेस सक्रिय सहभागी नव्हती या आंदोलनात. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला इथं लक्ष दिला पाहिजे, घेतला पाहिजे लक्षात. उलट देशाच्या पार्लमेंटमध्ये असणारे विरोधी पक्षनेते लोकसभेचे, त्यांनी पंतप्रधानाच्या घरासमोर जाऊन तिथं धरणं धरून पूर्ण मीडियाचं लक्ष जंतर मंतरवरून स्वतःकडे घेतलं आणि जवळपास 1 दिवस जंतर मंतरच्या आंदोलनापेक्षा राहुल गांधी यांच्या आंदोलनाकडे मीडियाचं लक्ष गेलं, देशातल्या जनतेचं लक्ष गेलं. जंतर मंतरवरच्या CJPच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष झालं 1 दिवस. प्रत्येकाला या आंदोलनामध्ये आपल्या पक्षाला, आपल्या विचाराच्या लोकांना आपल्याला काय फायदा आहे हे तारतम्य ठेवून सगळेजण काम करत होते. आता CJPने या आंदोलनामध्ये जेव्हा लीड घेतली तेव्हा त्यांच्या मागच्या बाजूला सगळे आम आदमी पार्टीचे लोक होते. अगदी सुरुवातीपासून खासदार संजय सिंग पासून ते सगळे आम आदमी पार्टीचे नेते यांच्या व्यवस्थेमध्ये, यांच्या सगळ्या सहकार्याला होते. त्याच वेळेस देशातले जे मेन विरोधी पक्ष असणारे आहेत, की ज्यांचं नाव आहे मोठं, म्हणजे उदाहरणार्थ बिहारचे यादव, राष्ट्रीय जनता दलाचे राजदचे ममता बॅनर्जी असतील, अखिलेश यादव असतील, तर कुठलेच लोक, अगदी महबूबा मुफ्ती आल्या, ते हे सगळे जे लोक आहेत यांनी भेट दिली. म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट, तिथं जाऊन कोणीतरी भेट दिलं. राष्ट्रवादी शरद पवार गट, आमदार रोहित पवार तिथं जाऊन आले, पण यांचा सक्रिय सहभाग आंदोलनामध्ये दिसला नाही. म्हणजे त्या राज्यामध्ये मोठं आंदोलन ते फार करता आलं नाही. त्या सगळ्या विरोधी पक्षांनी एक आंदोलनामध्ये एक ठराविक अंतर ठेवून सहभाग दाखवला, नाममात्र सहभाग दाखवला असं आपण म्हणू शकतो. मात्र BJPच्या विरोधात असणारे जे नेहमीचे कायमचे लोक आहेत, ते डावे लोक, कम्युनिस्ट लोक, हे सगळे लोक मात्र सातत्यानं, मग ते शाहीनबागचं आंदोलन असो, शेतकरी आंदोलन असो, एक ठराविक वर्ग असतो, भारत तेरे तुकडे होंगे म्हणणारे, तर ते सगळे अगदी नियमानं हजर होते. आता CJPला काय मिळालं? कारण CJPनं आंदोलन केलं, CJPच्या आव्हानाला प्रतिसाद दिला काही मुलांनी आणि काही तरुण मुलं तिथं जमले. पण तिथं घोषणा RSSच्या विरोधात दिल्या गेल्या, मोदीच्या विरोधात दिल्या गेल्या, हलकी वाजवत, डफली वाजवत ब्राह्मणवाद से आजादी, ब्राह्मणवाद से आजादी, भाजप से आजादी, RSS से आजादी. आता हे सगळे ज्या घोषणा होत्या त्या नीटशी संबंधित नव्हत्या. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागितला, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मिळाला. CJPला काय मिळालं? धर्मेंद्र प्रधानांच्या जागी प्रल्हाद जोशी शिक्षण मंत्री झाले. घ्या, ब्राह्मणवाद से आजादी मिळाली का? नाही. उलट धर्मेंद्र प्रधान OBC मंत्री होते, त्यांचा राजीनामा घेतला तुम्ही, एका OBC माणसाचा बळी दिला गेला तिथं. धर्मेंद्र प्रधान अतिशय जबाबदार, कर्तबगार, कसलेही भ्रष्टाचाराचे आरोप नसलेला, अतिशय मॅच्युअर्ड नेता म्हणून धर्मेंद्र प्रधानाचं नाव आहे. त्या धर्मेंद्र प्रधानांना
राजीनामा द्यायला लावला. ओबीसी चेहरा होता तो, भाजपचा एक ओबीसी नेते म्हणून. आणि आले कोण तिथं? प्रल्हाद जोशी, कर्नाटकमधून. ब्राह्मणवाद से आजादी. बरं, प्रल्हाद जोशीचं बॅकग्राऊंड काय? संघ, RSS. यांची घोषणा काय? RSS से आजादी. बरं, प्रल्हाद जोशी कुठल्या पक्षाचे? भारतीय जनता पार्टीचे. म्हणजे समजा धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला आणि भारतीय जनता पार्टीला जे पाठिंबा दिलेले लोक आहेत, मग ते अजित पवार राष्ट्रवादी आहे, एकनाथ शिंदे शिवसेना गट आहे, किंवा नितीश कुमार यादवांचा पक्ष आहे, तर अशा मित्र पक्षातला कोणी खासदार मंत्री झाला नाही. भाजपचेच मंत्री झाले. भाजप से आजादी नाही, RSS से आजादी नाही, ब्राह्मणवाद से आजादी नाही. प्रल्हाद जोशी मंत्री झाले. तोच अजेंडा चालणार जो खरा म्हणजे धर्मेंद्र प्रधानांनी चालवला, की त्यांनी अभ्यासक्रम बदलला, इंडियन नॉलेज सिस्टीम आणली, आणि जे काही त्यांना करायचं होतं ते बऱ्यापैकी त्यांनी केलं. तर आता हे सगळं होत असताना CJPला काहीही साध्य झालं नाही. अर्थात मुलं काही अडकली गेली, ज्यांचा खरं म्हणजे आंदोलनाचा अनुभव नसतो. हे काही धंदेवाईक आंदोलक आहे, प्रोफेशनल लीडर. कुठेही दिसले की आंदोलन करायचं, त्यांच्या घोषणा सुद्धा, आवाज वगैरे त्यांना ते परफेक्ट असतात. ते प्रेस कॉन्फरन्स अटेंड करतात आणि व्यवस्थित एक आंदोलनाचाच व्यवसाय. डफली काय, घोषणा काय, छान छोटी छोटी दाढी वाढवून बोलणं काय, आणि एक असं विद्रोही अशा स्वरूपाचं वागणं बोलणं करायची सवय आता ह्या लोकांना लागून गेलेली आहे. ते प्रोफेशनल आहे, त्यांना गुन्ह्याचं काही वाटत नाही, केसेसचं काही वाटत नाही. तरुण मुलांचं, ह्या नवीन मुलांची अडचण झाली. आता नेमकं सुप्रीम कोर्टामध्ये काही लोकांनी याचिका केल्या. सरकारने तर विषय मिटवला, प्रधानांचा राजीनामा दिला आणि काही यांच्या मागण्या मान्य केल्या. पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आम्ही FIR असं क्रॅश होऊ देणार नाही. 18 वर्षाच्या आतली जी लहान मुलं असतील आंदोलनात, तर ती संख्येनं कमीच होती, फार नाही आहेत 18 वर्षाच्या आतली. तर ते असंही कायद्यानं अज्ञान असल्यावर त्यांच्यावर फार मोठे गुन्हे दाखल होत नाहीत. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं सांगितलं की जर 18 वर्षाच्या आतली मुलं असतील त्यांना तुम्ही लगेच काही फार मोठी सजा देऊ नका, गुन्हे दाखल करू नका त्यांच्यावर, जास्त मोठी गुन्हे. पण जे हॅबिच्युअल असतील गुन्हे करायला, हिस्ट्री शीटर, त्यांच्यावर मात्र FIR काढता येणार नाही. शेवटी पोलिसांना एक कुटुंब आहे. ज्या पोलिसांना मारहाण केली तुम्हाला असं मोकळं नाही सोडता येणार. पोलिसांचे आई वडील आहेत, पोलिसांना मुलं बाळ आहेत, पोलिसांना पत्नी आहे. त्या लोकांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्हाला अडवलं होतं. आंदोलन करताना शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. बोलण्याचा अधिकार प्रत्येकाला, याचा अर्थ सत्य बोलण्याचा अधिकार आहे. खोटं बोलणं, वाईट बोलणं, शिवीगाळ करणं, ह्या बोलण्याचा अधिकार नाहीच आहे. त्यामुळं सीता के पती म्हणणं, मोदीवर कॉमेंट्स करणं, ते ह्या सगळ्या गोष्टीचं आता फेड करावी लागणार आहे. कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जावं लागणार आहे. तर आम आदमी पार्टीचे लोक एका पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिथं सांगून आले की बाबा असे गुन्हे दाखल करू नका. पण CJPचे एक प्रवक्ता, मला वाटतं त्यांचं नाव सौरभ दास, ते म्हणले की सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आम्हाला ते मान्य नाही. तर सुप्रीम कोर्टानं सांगितल्यावर आम्हाला ते मान्य नाही म्हणल्यानंतर संविधानाचं पुस्तक घेऊन येणाऱ्या डिक्केनी पण याचा विचार करावा लागेल. मान्य कसं नसतं, सुप्रीम कोर्टाचा तो आदेश असतो की बिलकुल FIR क्रॅश होणार नाहीत, FIR रद्द होणार नाही. तर त्याच्यामध्ये 3 भाग पाडले गेले. एक 18 वर्षापेक्षा लहान मुलं, दुसरं राजकीय आंदोलन, जे राजकीय पक्षाचे नेते असतात, मग ते कम्युनिस्ट असो, डाव्या विचाराचे असो, त्यांना मोठं आंदोलन व्हावं वगैरे वाटत असतं, पण ते स्वतः काही दगड मारत नाही. आणि राजकीय आंदोलकांचे गुन्हे यापूर्वी बऱ्याचदा घेतले गेलेले आहेत वापस. पण आंदोलनाचं निमित्त करून जे अराजक तत्व आलेले आहेत, ज्यांनी ठराविक दगड घेऊन आलेले आहेत, ते दगड सुद्धा उचलले गेलेले आहेत तिथं, त्याच्यावर हाताचे ठसे सापडतात म्हणून.
2875 लोकांना अटक केलेली आहे. आता आयडेंटिटी कार्ड बघितलं जाईल त्याच्यातले किती विद्यार्थी आहेत. सगळ्यांचं म्हणणं आहे ना विद्यार्थ्यावर अन्याय नको. विद्यार्थी असते तर त्यांना गुन्हे नाही दाखल होणार, त्यांना मदत होणार आहे, सरकारची मदत होणार आहे, समाजाची मदत होणार आहे, पत्रकारांची मदत होणार आहे, न्यायालय सुद्धा मदत करायला तयार आहे. न्यायालयाने अगोदरच सांगितलेलं आहे विद्यार्थ्यांचा बळी देऊ नका. पण ज्यांनी हल्ले केले पोलिसावर, ज्यांनी दुकानं लुटली, ज्यांनी गाड्या उलथवल्या, ज्यांनी गोंधळ केला, ज्यांनी पार्लमेंटमध्ये घुसायचा प्रयत्न केला, ज्यांनी जंतर मंतरवर परवानगी असताना दिल्लीमधल्या काही चौकात जाऊन गोंधळ घातला, त्यांना सरकार सोडणार नाही. सरकारने कोर्टामध्ये तेच सांगितलं आणि सुप्रीम कोर्टाने सोमोटू पण तेच सांगितलं. सरकारने सांगितलं की आंदोलनाच्या स्थळावर आम्ही मेटल डिटेक्टर बसवत होतो, त्या ठिकाणी आम्ही आधार कार्ड तपासत होतो, तर आंदोलनाचे जे कुणी मुखंड असतील प्रमुख त्यांनी आम्हाला विरोध केला की हे नाही लावायचं म्हणून. त्यांना काय अपेक्षित होतं की असे लोक यावेत आणि गाड्याचे ट्रक वगैरे तिथं दगडा भरून यावेत. तर आता हे सगळं हळूहळू ओपन होत आहे. काही लोकांनी ते जाहीर माफी मागितली की आम्ही तिथं आलो होतो, काहींनी सांगितलं आम्ही जोशमध्ये म्हणलो, आम्ही आता याच्या पुढे आम्हाला म्हणायचं नाही. पण काही लोकांचं बघा, योगेंद्र यादव नावाचे एक ग्रस्त आहेत, ते पूर्वी आम आदमी पार्टीत काम करायचे, त्यांचं जमलं नाही. खरं म्हणजे योगेंद्र यादवांचं नाव योगेंद्र यादव नाहीच आहे. तुम्ही जे कुणी ऐकत असाल ना हा व्हिडिओ, त्यांनी तपासावं त्यांचं नाव काय आहे ते. त्याने आपलं नाव योगेंद्र का ठेवलं, यादव का ठेवलं त्यांनाच माहिती. ते असं म्हणतात की यापुढे देशामध्ये जे काही बदल होतील ते रस्त्यावर होतील, पार्लमेंटमध्ये होणार नाहीत. हे देशातल्या जनतेला मान्य आहे का? देशातल्या तरुणांना मान्य आहे का? 35-40 कोटी मतदान घेऊन आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात तुम्ही निवडणुकीच्या माध्यमातून बदलाची प्रक्रिया केली पाहिजे का? नेपाळसारखं, बांगलादेशसारखं, श्रीलंकेसारखं तुमचं हे मृतवत स्वप्न आहे, हे दिवा स्वप्न म्हणायचं याला. असं काहीतरी आपण या देशात करू. 20 तारखेच्या मोर्चाचा हाच प्रयोग होता की पार्लमेंटमध्ये मुलं घुसली असती, पोलिसांनी मारायचं नाही, पोलिसांनी लाठी हल्ला करायचा नाही, पोलिसांनी गोळीबार करायचा नाही, पोलिसांनी हवेत सुद्धा गोळीबार करायचा नाही, पाणी मारायचं नाही, अश्रुधुराचे कांडे फोडायचे नाही. तुम्ही मात्र पोलिसांना मारणार, त्यांचे कपडे फाडणार, महिला पोलिसाबरोबर गैरवर्तन करणार. IPS अधिकारी 5 जखमी झाले. किती संयमानं परिस्थिती हाताळली. म्हणजे पार्लमेंटमध्ये घुसून तरुणांनी काही मंत्र्याला मारायची वाट बघायची, खासदारांना मारायची वाट बघायची का? काही झोन असे खास सुरक्षेचे असतात की जिथं लोकांना येणं बंदी आहे, त्या ठिकाणी तुम्ही घुसायचा प्रयत्न केल्यानंतर नशीब समजा की त्या दिवशी काही फार घुसले नाही, कोणी अडवण्यात आलं, त्याच्या दुर्दैवानं गोळीबाराची परिस्थिती निर्माण झाली असती आणि पुन्हा जबाबदारी आपली सरकारवर ढकलायला मोकळे आपण. तर अशा आंदोलनामध्ये प्रत्येकाने आपल्या मुलांना न पाठवता आंदोलन करते कोण आहे, त्या आंदोलनाची मागणी योग्य आहे का, तीच मागणी होते आहे का? म्हणजे नीट सोडून दिलं, नीटचा विषय सोडून दिला, कारण नीटचे पोरं तर गेले निघून, ते ऍडमिशन करायला गेले. नीटची मुलं कशाला दगडफेक करतात? ते फार तर आले असतील आपल्यासाठी कुणीतरी आंदोलन करायला म्हणून, पण आंदोलनकर्त्याचा मूळ हेतू काय हे बघितल्याशिवाय पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना अशा आंदोलनात पाठवता कामा नये. तिथं जेजी म्हणायचं, तरुण म्हणायचं, युवक म्हणायचं, कधी निर्भय बनव म्हणायचं, वेगळे वेगळे मुखवटे घेऊन, वेगळे वेगळे चेहरे घेऊन, विद्यार्थी संघटना त्याच, नावं वेगळी वेगळी, आंदोलन वेगळं वेगळं. आणि या आंदोलनाचा सगळ्यात मुख्य उद्देश काय की काही लोकांना तर सुपाऱ्या मिळाल्या, देशातला कुठलाही विकासाचा मोठा प्रकल्प असेल तर त्याला विरोध करा. मी असे शेकडो उदाहरणं दाखवू शकतो की चांगल्या कायद्याला विरोध होतोय. म्हणजे बघा, CAA चा विरोध झाला, NRC चा विरोध व्हायलाय, आता SIR करायला तर त्याला विरोध व्हायलाय, शेतकरी कायदा केला त्याला विरोध केला लोकांनी. आता भारतीय जनता पार्टी बॅकफुटवर आहे का? मुळीच नाही. पण त्या
ह्या सगळ्या आंदोलनाच्या मागं जी काही शक्ती आहे त्या शक्तीचा तपास, म्हणजे इतके लोक तिथं महिनाभर कसे थांबतात, शाहीनबागला किती दिवस थांबले, शेतकरी आंदोलन 300च्या वर दिवस, 300च्या वर, 1 वर्षापेक्षा जास्त दिवस शेतकरी आंदोलन, हजारो शेतकरी तिथं रोज 3 टाइम जेवायचे, त्यांच्या कोण व्यवस्था करत होतं, त्यांना तंबू कोण पुरवत होतं, जेवण कोण पुरवत होतं. आत्ता इथं शाहीनबागचं आंदोलन तसंच, रस्त्यावर रस्ता बंद करून लोक किती महिना, 1 महिनाभर चाललं ते. आणि ह्याच्या पुढे जंतर मंतरवरचं आंदोलन 1 महिना चाललं. तेच लोक, तेच नेते फिरून फिरून वेगळे वेगळे विषय शोधतात. आता म्हणे की FIR जर झाले तर आम्ही पुन्हा आंदोलन करू. पण सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की हा आम्ही हायकोर्टात पाठवलं असतं दिल्लीच्या, पण फक्त दिल्लीपुरता विषय नाही आहे. पंजाब, बिहार सारख्या ठिकाणी पण असे विद्यार्थ्यांचे प्रश्न झालेत आणि FIR वगैरे झालेले. म्हणून हा पूर्ण देशपातळीवरचा विषय समजून आम्ही असं सांगतो की FIRचे असे 3 भाग करू. म्हणजे उदाहरणार्थ 18 वर्षाच्या आतल्या लोकांना काय, ज्यांनी खरंच गुन्हे केलेत त्यांना काय, त्याच्या सगळ्या व्यवस्था त्यांनी सांगितलेल्या आहेत. SIT सारखी नेमणूक करायचं सांगितलंय काही, आता सरकारने त्याची व्यवस्था केलेली आहे. पण एकूणच CJPला काय साध्य झालं? प्रल्हाद जोशी मंत्री झाले, ते संघाचे आहेत, ब्राह्मण आहेत, ब्राह्मणवासी आजादी नाही, संघापासून आजादी नाही, भाजपपासून आजादी नाही, आणि शेवटी काही मुलं मात्र अडकली. आता इथून पुढे पालकांनी या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे की आपल्या मुलांना कुठल्याही आंदोलनात सहभागी जर व्हायचं असेल तर त्याचा पालकांनी अभ्यास केला पाहिजे. मुलांना अभ्यास करण्याची सवय लावली पाहिजे. भावनेच्या भरामध्ये कुठल्याही आंदोलनात कुणीही सहभागी होता कामा नये. मी डॉक्टर जगन्नाथ पाटील, आपलं मन YouTube चॅनलमध्ये हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.